नमस्कार मित्रांनो, आपलं नवीन मोटो ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपली राईड पुण्याला आहे। आता पार्किंगमध्ये आहे मी। राईट हँड साईडला पण ही जी होंडा शाईन आहे ती आपलीच आहे आणि ही चार्ली तुम्हाला माहीतच आहे आपलीच गाडी आहे। त्याला चावी टाकतो, ऑन करून घेतो, कोल्ड स्टार्ट करून घेऊया। मॉर्निंगचा वेळ आहे, गाडीला कोल्ड स्टार्ट करणं खूप गरजेचं असतो, ते इंजिनवर परिणाम होऊ शकतो नाहीतर। तो कॅमेरा सेटअप करून घेतो, परत कसं कॅमेरा नीट सेटअप नाही झाला तर परत प्रॉब्लेम होऊ शकतो। बात तो सही है। बाकी चला मग, थोडा आता सेट तर झालेलाच आहे, थोडा आता बाहेर काढून घेतो मग निघू। आता अराउंड काहीतरी 9 झाले असतील, 9 9:30 वाजले असतील। आता माझा मित्र पण माझ्यासोबत आहे आणि आपल्यासोबत एक राईड जॉईन करणार आहे मुंबईवरनं माझा मित्र आहे रोहित लोंढे म्हणून, तो सुद्धा जॉईन करेल। बाकी आता पाऊस वगैरे पडला नाही, मॉर्निंगला आय थिंक सो पडलेला असं वाटतोय मला। बाकी आमच्या इथे तर नवीन रोड बनवले जातात, कसं इलेक्शन होतं ना सध्या, सो नवीन रोड बनवले गेलेत। बघू आता किती दिवस रोड चांगले राहतात, कारण आताच पावसाला चालू झाला आहे, तर किती रोड नीट राहतील ना किती नाही राहणार माहीत नाही। डांबरीकरण केलेलं रोड आहे, अशी डबल लेअर तर केलेली आहे, काय माहीत किती दिवस राहतो आता। बाकी जस्ट मी आता घरातनं चाय पिऊन निघालो आहे, बाकी काय केलं नाही। आपला पनवेलला तर भेटायचा विचार चालला आहे, पनवेलला किंवा पेट्रोल पंपला। बघू आता कुठे भेटतायत ते, काय करतोय भावा साईडला, बघू आता काय करतायत ते। बाकी आता मॉर्निंग थंड हवा येते बऱ्यापैकी। चला मी तुम्हाला भेटतो तर रोडवर भेटतो मी डायरेक्ट तुम्हाला स्टेशनच्या इकडे। बाकी लेट्स गो, चेंज करूया आपण आता फूट। आता आपण पनवेल स्टेशनच्या इथे पोहोचलेलो आहोत। स्पीड ब्रेकर, बाकी वरती तर तुम्ही बघू शकता ढग वगैरे जास्त असे काले झालेले आहेत। डोंट नो पाऊस पडेल की नाही माहीत नाही, बघू आता कसं काय ते। आता तो मला कॉल आलेला त्याचा की तो पनवेलला येतोय, तो मला पनवेल स्टेशनला भेटतोय, त्याला जमतोय नाही जमत माहीत नाही, बघू त्याला विचारून कुठे भेटतोय तो मला। पनवेलला नाही भेटला तर मी त्याला बोललो पुढे एक पेट्रोल पंप आहे त्या साईडला भेट, मग तिथे पेट्रोल पण फुल करून घेऊ आणि तिथेच भेटू। अरे जस्ट इंट्रो शूट करत होतो रे, थोडा व्लॉग कंप्लीट करून घे। आज मित्र रोहित लोंढे आज आपल्यासोबत असेल, आज आपल्यासोबत असेल पुण्याला जाण्यासाठी। आता निघूया आपण, आता ऑलमोस्ट 10 वाजलेत, अराउंड चेक करतो ते 1 वाजेपर्यंत दाखवतोय। निघूया आता, शूट करून मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो मोटो व्लॉगिंग क्लॅम्पवर। सो मग तुम्ही आता बघितलंच असाल की आम्ही भेटलो आता जस्ट निघतो तर पेट्रोल पंपवरनं निघालो आता, हवा वगैरे चेक केली, सर्व भरलं आहे आता। तर राईट हँड साईडला गेल्यावर आपण हे मुंबई गोवा हायवेला लागतो ना, आता हा जो सरळ आपण चाललो आहे ते खोपोली रोड बोलतो त्या साईडला जातो आहे। बाकी तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला पोचायला ते। अराउंड आता 10 वाजून तर गेलेत, 10 वाजून 5 मिनटं झालेत काहीतरी पेट्रोल पंपवर तो जेव्हा 10 वाजलेले। बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय। बाकी रोड वगैरे एकदम मस्त दिसतोय, वेदर वगैरे एकदम सुंदर आहे, मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन आता जाऊया गप्पा मारत मारत। आणि हा एक गोष्ट, स्पीड ब्रेकर। बाकी हा पुण्याचा ब्लॉग 2 पार्ट्समध्ये असेल, बिकॉज फुटेज जास्त मोठे मला असं वाटतं, कारण की फुटेज 2 पार्ट्समध्ये असेल, कारण की इथं जाताना खूप आहेत, त्यामुळे बघू आता किती मिनटाचा होतोय ब्लॉग, चेक करूया आपण कसं काय ते। बाकी बिलबोर्ड वगैरे खूप आता कमी झालेत, बाकी पेट्रोल पंपची कमी नाही पनवेलमध्ये सुद्धा, आपला खोपोली रोडला ह्या साईडला वगैरे। आणि तसं मला आता मॉर्निंगला निघालो तेव्हा मी काही जास्त नाश्ता वगैरे तर केला नाही आहे, फक्त चाय प्यायलो आहे। तर पुढे कुठे भेटलं तर थांबू लोणावळा वगैरे, नाहीतर डायरेक्ट आय थिंक सो पुण्याला थांबायचा विचार चालला आहे, बघू आता कसं काय ते। थोडीशी क्लिप्स मी फास्ट फॉरवर्ड करतो, आपण डायरेक्ट आणि थोडंसं प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली, माझं जे मोटो ब्लॉगिंगचा जो क्लॅम्प आहे ज्यावर मी फोन होल्ड करतो थोडंसं लूज असल्या कारणामुळे आता प्रॉपर व्हिडिओ शूट करणं थोडं मुश्किल होईल मला। मी ट्राय करेल लोणावळा किंवा खोपोलीमध्ये मला क्लॅम्प भेटलं कुठे तर मी लावायचं, त्यानंतर थोडं सहकार्य करा बाकीचे इथे, मग आपण पुढे जाऊन मग जर क्लॅम्प भेटलं
प्रॉपर व्हिडिओ शूट करूच. आता थोडंसं 10 ते 15 मिनटाचं आय थिंक सो ही व्हिडिओ नीट नसेल, किंवा फर्स्ट व्लॉग आय थिंक सो असा असावा, मला असं वाटतोय. बट इफ जरा थोडंसं सहकार्य करा. बाकी व्हिडिओ वगैरे प्रॉपर तुम्हाला दिसेल, फक्त टँक नाही दिसणार एवढंच झालं. बाकी समोरचं फुटेज वगैरे प्रॉपर येईल, एकदम मस्त असेल. ऐक स्पीड ब्रेकर आल्यावर आहेत ना असं एकदम पोटाचा गोला येतो. बिकॉज मी आय थिंक सी परवाचीच गोष्ट आहे, लोणावळ्याला जेव्हा गेलेलो तर थोडंसं एक ऑफ रोड करत होतो. ऑफ रोड करताना जो खालतून एक दगड उडाला, इंजिनवर जाऊन लागला. ते नशीब माझ्याकडे समगार्ड असल्याकारणामुळे काही जास्त डॅमेज नाही झालं. नाही तर प्रॉब्लेम काय होतो, जर समगार्ड वगैरे नसेल ना तर डायरेक्ट जाऊन हिट होतं ते इंजिनला. आणि ते इंजिनला असं कंटिन्युअसली लागून इंजिनला पण प्रॉब्लेम होतो. इंजिन खराब होऊ शकतो किंवा काही खर्च येऊ शकतो इंजिनला. त्यामुळे अरे आज मंगळवार आहे आय थिंक, आणि उद्या बुधवार आहे. उद्याच आपली इंडियाची मॅच आहे वाटते USA सोबत. आता रविवारचं तर माहिती आहे आपण जिंकलो पाकिस्तानसोबत. बघू आता पुढे कसं काय होतं ते. पाकिस्तानसोबतची पण जी मॅच होती ती एकदम खतरनाक झालेली. म्हणजे ऑलमोस्ट रन आपले खूप कमी होते. विराट कोहली पण खेळला नव्हता, फक्त रिषभ पंत, बाकी हेच प्लेयर खेळले. तरी चांगली मॅच काढली. मेन म्हणजे आपले त्या दिवशी बॉलर चांगले खेळले. जर बॉलर्सनी चांगली बॉलिंग नसती केली तर आपण नक्कीच मॅच हारलो असतो पाकिस्तानसोबतची. आणि ऑलमोस्ट 14-15 ओव्हरपर्यंत आपल्याकडे मॅच नव्हतीच हातात, ऑलमोस्ट मॅच गेलेलीच. ते नशीब आपण विकेट काढले आणि मॅच रिकवर केली, तर खूप प्रॉब्लेम झाला असतं. बाकी तुम्ही बघू शकता वेदर एकदम चांगलं आहे, स्वच्छ एकदम थंड वेदर दिसतोय. ना काळे ढग ना काय, दोन्ही साईडला चांगले हिरवल वगैरे झाडं वगैरे आहेत. एकदम असं मस्त असं वाटतं. कारण मी मॉर्निंगला जेव्हा चेक केलेलं तेव्हा वेदर काहीतरी दाखवत होता 27 सेल्सिअस होता. बट असं इथं बघाल ना तर असं वाटतं की 21-22 सेल्सिअस एवढं थंड मस्त हवा येते सुंदरशी. बाकी हे दोघं जण कुठे राहिले, पार्टी केली की पुढे आहेत, बघितलं नाही मी. बाकी बिलबोर्ड वगैरे तर खूप आजकाल अजून आहेत. ते मुंबईला जेव्हा आता पावसाच्या टायमात ते घाटकोपरला एकदा जे बिलबोर्ड्स पडलेले आता पावसाच्या टायमात, तेव्हा किती गव्हर्नमेंटने सांगितलं की बिलबोर्ड वगैरे इनलिगल वगैरे आहेत, ते चेक करायचे आहेत. अजून काय वाटत नाही मला की एवढं कुणी चेक केलं किंवा काय केलं. म्हणजे कसं असतं, जोपर्यंत कुणावर काय होत नाही ना तोपर्यंत कोण चेक नाही करणार. सो आपण तरी काय करू शकतोय, गव्हर्नमेंटच्या पुढे तर आपण काय जाऊ नाही शकत. जे गव्हर्नमेंट करेल तेच. बाकी सोडं बाय द वे, आता ते जे मध्ये पुण्याला जे कार ॲक्सिडेंटचं सीन झालेलं ते खूप डेंजर होतं. पुणेचं काय पोर्शे कारचं ते झालेलं, ते खूप दुःखद घटना होती. बट काय करू नाही शकत, पैशापुढे लोक काय करणार आहेत. बाकी रोड वगैरे खालीच दिसतो. आता बघू आता पुढे कसं काय आहे ते. स्पीड ब्रेकर वगैरे बाबा, हे स्पीड वगैरे येतात ना, डोक्याला ताप होतो. बाकी आता आपण खोपोली हायवेला लागलेलो आहोत. आता बघू किती टाईम लागतो. अराऊंड आता 10:30 वाजलेत. खोपोलीला पोचलो आपण, खोपोली हायवेला. बघू इथून किती टाईम लागतो ते. बाकी रोड तर खालीच दिसतो. गेले दोघं पुढे गेले, तेच बोलू राहिलेले कुठे आहे दोघं जण. बाकी रोड वगैरे ते एकदम खाली दिसतोय मस्तपैकी. अराऊंड जेव्हा वेदर चेक केलं तेव्हा दाखवत होतं की पुण्याच्या साईडला पाऊस वगैरे असेल. म्हणून मी काही जास्त काही केलं नाही, रायडिंग वेअर्स वगैरे नाही घातले. त्याला आवाज देतो, त्याला आवाज जात नाही वाटतं. त्याच्याकडे बघतो, त्याला आवाज जात नाही वाटतं आय थिंक सो. रायडिंग करतो ना, राईट. सो मी तेच बोलत होतो की जेव्हा वेदर चेक केलं की दाखवलेलं की आज पुण्याला पाऊस वगैरे असेल, म्हणून मी माझे रायडिंग गिअर्स वगैरे घातले नाही. हो बाकी रोड आपला खूप मस्त आहे. थोडंसं क्रूज करूया, ते 80+ होतं. पण तर तेच मुद्द्यावर येतो की जिथे मी बोललो रायडिंग गिअर्स मी का घातले नाही, कारण की बोललो पाऊस पडणार असेल तर रिस्क घेऊन काय फायदा. पावसात जर लेदरच्या काही गोष्टी वगैरे घातल्या ना, ओरिजिनल लेदरचे, तर खूप प्रॉब्लेम होतात. मीन्स खराब, पुढे जाऊन तो लेदर खराब होतो. लेदर सुकणं पण खूप मुश्किल असतं. त्यामुळे पावसाच्या टायमाला रायडिंग जॅकेट्स वगैरे किंवा रायडिंग बूट्स हे अवॉइड करणंच गरजेचं आहे. आणि पावसात जास्त राईड करूच नाही, आणि केली राईड तरी सावकाश करावी. आणि खूप रिस्की असतो ते, बिकॉज टायर वगैरे स्लिप होऊ शकतो. आणि आपल्याकडे रायडिंग गिअर्स नसेल खूप त्रासदायक आहे. आपल्याला कसं छपरीगिरी नाही करायची, आपल्याला प्रोफेशनली रायडिंग करायची असते काही पण. बाकी कंटेनर वगैरे येतात ना, वा भीती वाटते, डेंजरस. बापरे, ॲक्टिवावर सामान किती ठेवलं. लोक ॲक्टिवाला कधी कधी ट्रकच बनवून टाकतात एवढं सामान वगैरे ठेवून. आय थिंक आता आपण खोपोलीचं थोडं ऑलमोस्ट अर्धा हायवे क्रॉस केलेलाच आहे. बघू अजून किती टाईम लागतो ते आपल्याला.
हो हो भावा, आहेस नको टेन्शन घेऊ, ब्लॉगमध्ये घेतलंय तुला. तो तेच विचारतोय मला की व्हिडिओ चालू आहे का. तुम्हाला आवाज येत नसेल बट मी सांगतो तुम्हाला काय बोलला तो. तो बोलत होता की व्हिडिओ चालू आहे का. मी तर बोललो हो टेन्शन नको घेऊ, व्हिडिओ चालूच आहे. जस्ट बिकॉज एकामेकांच्या कॉन्टेंटसाठी आम्ही शूट करतोय. मी त्याच्याकडनं थोडंसं काही व्हिडिओज असतील ते घेईल, तो माझ्याकडनं घेईल. तू बाकी समझा? खोपोली रोडला पण सो पेट्रोल पंप्स वगैरे खूप सारे आहेत. नाही, आता तू लेफ्ट हँड समजा साईडला नाही. तुम्ही बघू शकता, परत इंडियन ऑइलचा अजून एक पेट्रोल पंप आहे. पाठी एक पेट्रोल पंप गेलाय बघा, अजून एक बिलबोर्ड. तर कुणाला माहिती आहे बिलबोर्ड लिगल आहे इनलिगल आहे, डोंट नो ना, कोण चेक करायला येतच नाही. कि हम बचाना पड़ेगा. बाकी खोपोलीचा जो हा हायवे आहे तो एकदम मस्त हायवे. आता पावसाच्या टायमात मीन्स गणपतीच्या टायमाला जेव्हा चेक कराल ना, एकदम मस्त एकदम झालेला असतो. दोन्ही साईडने हिरवळ झालेली असते. आता सुद्धा हिरवळ आहेच, एवढी नाही बट आहेच, बऱ्यापैकी हिरवळ आहे. मी 80च्या प्लस क्रूज करतो. हे लोक अराउंड कितीच्या स्पीडला आहेत मला असं वाटतं, आय थिंक सो 99च्या प्लस असावे हे लोक. बाकी एकदम मस्त पैकी जाऊया. सेफली जायचं आपल्याला, जास्त काही घाई नाही आहे, कुठे नाही जायचं, एवढं आरामशीर जाऊया. बाकी आपण आता आता आपण लोणावळ्याच्या घाटाची ते पोचतो ऑलमोस्ट, म्हणजे पोचूच. हो भावा, आहेस तू व्लॉगमध्ये. तो एकसारखा विचारतो की मी व्लॉगमध्ये आहे का. त्याला तेच सांगतो की आहेस व्लॉगमध्ये, नको टेन्शन घेऊ, कॅमेरा चालू आहे. अरे तुम्हाला त्याचा आवाज येत नसेल कारण की सिंगल व्हॉइस रेकॉर्ड आहे हा, त्यामुळे तुम्हाला आवाज नसेल येत त्याचा. तो मला हेच बोलतो की जे हे लेफ्ट हँड साईडला जो मला दाखवतोय तिथे चांगले वॉटरफॉल्स आहे बोलतात पावसाच्या टायमात येण्यासाठी. मी त्याला बोललो तेच की नेक्स्ट टाइम जर टाइम भेटला तर आपण येऊया तिथे. बाकी आता जे सरळ आपण रोड चाललाय ते वॉटरफॉल्स आहे, ही त्याची ग्रीन कलरची बुलेट. बाकी जे समोर आपण डोंगर बघतोय तेच लोणावळ्याचा घाट आहे. लोणावळ्याच्या घाटाच्या इथेच जातोय आपण. बघू त्या घाटात वगैरे आय थिंक सो ट्रॅफिक तर नसते मोस्ट ऑफ टाइम घाटात वगैरे. आणि ह्या साईडला पण रोड खूप चांगला आहे. आता जे मधला जो पट्टा आहे तिथे काय असेल नसेल ट्रॅफिक माहीत नाही, डोंट नो. बघूया आता कसं काय आहे ते तिथे. बाकी परवाच्या दिवशी चाललेलो तर मी रोड मला असं एकदम खाली दिसलेला. आणि आता पण बघू शकाल तर वेदर वगैरे एकदम असं थंडच आहे, असं जास्त काही वाटत नाही, गरमी वगैरे आहे. बघू आता पुढे कसं काय ते पुण्यामध्ये आहे. फायनली आपण लोणावळ्याच्या घाटात पोहोचलेलो आहोत. बाहेरच्या साईडला थोडंसं एक छोटंसं एक सिग्नल होतं आणि थोडीशी ट्रॅफिक होती, मग सो थोडंसं ते पार्ट कट केलं मी आणि डायरेक्ट तुम्हाला इथे लोणावळ्याच्या घाटात भेटलो आहे मी. बाकी आता लोणावळ्याचा घाट चढतो आपण. तुम्ही बघू शकता किती सुंदरसं असं घाट आहे. गाडी एकदम आपल्याला सावकाश घ्यायची आहे. व्ह्यू वगैरे तुम्ही आनंद घ्या, समोरचा व्ह्यू वगैरे बघू शकता किती मस्त व्ह्यू येतोय. बाकी घाटावर एखादा नवीन ड्रायव्हर वगैरे असेल जो नवीनच बाईक शिकला, त्यांनी घाटावरती येऊ नये. त्यांनी घाटावर कधी गेअर कमी करायचं वरती करायचं माहीत नसतो. तो पण त्याच्या चॅनलसाठी शूट करतोय व्हिडिओ. आम्ही दोघं जण एकमेकांच्या चॅनलसाठीच व्हिडिओ शूट करतोय. बाकी आता एकदम रोड तर खाली दिसतोय. त्याला सांगतोय मी की पुढे बघ, नको व्हिडिओ काढू, पुढे बघ, पुढे बघ, नको काढू. चालू आहे ना व्हिडिओ. बाकी असं मस्त एकदम व्ह्यू दिसतोय. दोन्ही साईडला हिरवळ वगैरे आहे. घाटात तर ट्रॅफिक वगैरे तर नाही दिसत आहे. तसे गेल्या टायमाला आलं तर थोडीशी होती, एवढी जास्त पण नव्हती. बाकी घाटात ट्रक वगैरे असे खूप बंद पडतात, खूप प्रॉब्लेम वगैरे होतात. तुम्ही बघू शकता किती मस्त असं दिसतं, थंडगार वारा येतोय, असं वाटतं AC वगैरे चालू आहे. बाकी आपली समोर लाल परी गेलेली आहे. आणि काय चाललं, झाडं वगैरे तोडण्याचं काम वगैरे चालू आहे एकदम. बाकी असे जे शार्प कॉर्नर वगैरे असतात तिथे गिअर कमी करायचं आहे, काय करायचं आहे, खूप समजणं खूप मुश्किल असतं. आपली आपण लहानपणीची आपली लाल परी, यातनंच आपलं लहानपण गेलं आहे. म्हणजे आपलं नाही तरी माझं तरी लहानपण ह्याच्यातनंच गेलं आहे, जेव्हा गाडी वगैरे काही नव्हती माझ्याकडे तेव्हा. रोहित रोहित लाल परीला बाय करतो. रोहितला गाडी आवडलेली आहे वाटतं. बाकी आता काय ना, आपण पुढे टाइमलॅप्स दाखवतो मी तुम्हाला, तुम्ही टाइमलॅप्स एन्जॉय करा. समोरचा व्ह्यू. फायनली मित्रांनो एक गुड न्यूज आहे आपल्याला. लोणावळ्याला जो आपल्याला क्लिप पाहिजे होता मोटो व्लॉगिंगचा क्लॅम्पचा, तो क्लिप भेटलेला आहे. आता प्रॉपर तुम्हाला व्ह्यू दिसत असेल सेटअप रिटर्न. आता टेन्शन नाही आपल्याला, दोन्ही व्लॉगमध्ये सुद्धा आपलं प्रॉपर व्ह्यू दिसेल तुम्हाला.
बाकी एवढं वरती स्कूलला कोण आहे तो मला काय समजत नाही आहे. बाकी रोड वगैरे एकदम क्लिअरचा दिसतोय. बाकी ते पावसाच्या टायमात मला असं वाटत नाही जास्त काय विजिबिलिटी वगैरे असेल. आणखी दोन्ही साईडने असं डोंगर वगैरे तर जास्त फॉग येत असेल तर रोडवर दिसणं खूप मुश्किल होत असेल मला असं वाटतं. बाकी तुम्ही बघू शकता राईट साईडला किती एकदम घनदाट असं जंगलचं असं वाटतं. आणि ती छोटी छोटी झाडं आहेत बट असं खूप मोठं जंगल वाटतं. बाकी लोणावळ्याला मी असं ऐकलं की ते एक माप्रो गार्डन करून आहे. ते काय चॉकलेट्स वगैरे आणि गार्डन आहे चांगलं स्ट्रॉबेरीचं. ते स्ट्रॉबेरी किंवा कोणतं तरी आहे माहीत नाही कन्फर्म. इफ जर आपल्याला टाईम भेटला तर आपण नक्कीच जाऊ तिथे. बाकी तुम्ही बघू शकता लेफ्ट हँड साईडला असे सिग्नल्स लावलेले आहेत स्मॉल करून, कारण की फॉग वगैरेमध्ये त्रास होतो रोड वगैरेमध्ये गाडी नेण्यासाठी. बाकी किती मस्त सिनेरिओ आहे दोन्ही साईडला, एकदम सुंदरसं असं वातावरण आहे. बाकी आपण बेसिक स्पीडला क्रूज करतो, 60च्या स्पीडला आपण क्रूज करतो आरामशीर. बाकी आता अराऊंड मला असं वाटतं 11 वाजलेत वाटतं, 11 11:30 झालेत. म्हणजे टाईम बघितला नाही प्रॉपर, पण 11:30 झाले असं वाटतं मला. हो आता टायमिंग तर दाखवतं 1:30 वाजेपर्यंत पोहोचवतं. किती 1:30 वाजेपर्यंत पोहोचू, किती टाईम लागेल डोंट नो. बघू आता कसं काय. बाय द वे प्लॅन आमचा असा आहे की पुण्यामध्ये पहिला श्रीमंत दगडूशेठ गणपती करायचं. त्यानंतर जाऊया शनिवार वाडा नंतर सारसबागला जायचा विचार आहे. बट आय थिंक सो सारसबाग जाणं पॉसिबल नाही होणार, एवढा टाईम नसेल. बट पुण्यामध्ये जाऊन पुण्याची मिसळ वगैरे खाऊया. खाण्यापिण्याचं मी फोटोशूट वगैरे नाही करत कधी, ते नसेल दिसणार पण नाही तुम्हाला. जस्ट मी एक फोटो वगैरे टाकलं तर टाकेल, नाही तर ते पण नाही टाकणार. तर आता निघूयात आपण. लोणावळा सिटीच्या आतमध्ये आहोत. काय आलं हे लोक का थांबतात. सो A few moments later. सो आपण आता फायनली एकविरा देवीच्या पायथ्याशी पोचलो आहे. तिथून आपण वरती गेल्यावर एकविरा देवीच्या मंदिराशी इथे जाऊ शकतो. हे एकविरा देवीचा पायथा आहे. देवीला नमस्कार केला. आता आपण निघूया पुढे. बाकी हा व्लॉग फर्स्ट पार्ट आहे, ह्याचा सेकंड पार्ट लवकरच येईल. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जुने व्हिडिओ असतील तर ते बघत राहा, एन्जॉय करा. बाकी हा व्लॉग कसा वाटेल मला नक्कीच सांगा. बाकी आता आपण एकविरा देवीच्या याच्या पुढे आहोत. आता बघूया अजून इथे किती टाईम लागतो ते पुण्याला जाणं.